हाय हॅलो नमस्ते फ्रेंड्स, तुमचा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बैद्यनाथ कंपनीच्या ब्रेन टॅबबद्दल माहिती देणार आहे। तर हे एक आयुर्वेदिक मेडिसिन आहे ज्याचा वापर ब्रेनच्या फंक्शनला बूस्ट करण्यासाठी, तुमच्या मेमोरीला वाढवण्यासाठी, बुद्धीला वाढवण्यासाठी केला जातो। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रेन टॅबबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे, ज्याप्रमाणे याचा वापर कोणाला करायला पाहिजे, याचा वापर केल्याने कोणकोणते फायदे भेटतात, यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, याचा वापर कसा करायला पाहिजे, किती दिवसापर्यंत करायला पाहिजे, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आहात, आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलात, तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर सर्वप्रथम पाहूया यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, म्हणजे यामध्ये कोणकोणत्या आयुर्वेदिक औषधी यांचा समावेश केला गेला आहे। तर यामध्ये ब्राह्मी, जटमांसी, अश्वगंधा, विदारिकंद इत्यादी अशा दिव्य आयुर्वेदिक औषधी यांचा समावेश यामध्ये केला गेला आहे। तर याचा वापर कोणाला करायला पाहिजे, याचा वापर केल्याने कोणकोणते फायदे भेटतात। तर जर तुमची याददाश्त कमजोर झाली आहे, तुमची मेमोरी कमजोर झाली आहे, वीक झाली आहे, तुम्हाला काही आठवण राहत नाही, काही याद येत नाही, अथवा तुमचा फोकस कमी झाला आहे, कॉन्सन्ट्रेशन कमी झाला आहे, तुम्हाला खूप जास्ती स्ट्रेस आहे, चिंता आहे, तणाव आहे, तुमचा मन खूप जास्ती अशांत राहतो, तुम्हाला खूप चिडचिड फील होत आहे, खूप जास्ती राग येत आहे, अथवा तुम्हाला झोप येत नाही, अनिद्राची समस्या दिसून येत आहे, तर या सर्व प्रॉब्लेम्ससाठी तुम्ही या टॅबचा म्हणजे ब्रेन टॅबचा वापर करू शकता। तर ब्रेन टॅब काय करतो, तुमच्या मानसिक तणावाला कमी करण्यासाठी मदत करतो, तुमच्या मेमोरीला, फोकसला, कॉन्सन्ट्रेशनला वाढवण्यासाठी हा मदत करतो आणि तुम्हाला जे अनिद्राची समस्या आहे त्याला सुद्धा कमी करण्यासाठी हा मदत करतो आणि तुमच्या माइंडला, मनाला शांत ठेवण्यासाठी हा मदत करतो। तर याचा वापर कसा करायला पाहिजे, तर 1 ते 2 टॅबलेट तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर घेऊ शकता। याचा वापर दोघे स्त्री आणि पुरुष करू शकतात, पण जे लहान मुलं आहेत अथवा ज्या गर्भवती स्त्रिया आहेत, अथवा ज्या स्त्रिया आपल्या बाळांना स्तनपान करत आहेत, अथवा तुम्हाला कोणती दुसरी बिमारी आहे ज्यासाठी तुम्ही रेग्युलर मेडिसिन्स घेत आहात, तुम्हाला याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे। जर तुम्ही सुद्धा याचा वापर करणार आहात तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करूनच याचा वापर करायला पाहिजे, कारण सेल्फ मेडिकेशन हार्मफुल असतो। तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।